इकडे मुंबईसह राज्यातील रस्ते प्रवासासाठी प्रवाशांना आता अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीपासूनच चर्चेत असलेली राज्य परिवहन महामंडळाची तिकीट दरवाढीला गुरुवारी मंजुरी मिळाली आणि त्यानुसार एसटीच्या तिकीट दरामध्ये 14.95% वाढ झालेली आहे। त्याचसोबत मुंबई महानगर क्षेत्रामध्ये रिक्षा टॅक्सीच्या किमान भाडे दरामधील 3 रुपयांची प्रस्तावित वाढ ही फेब्रुवारीपासून लागू होणार आहे। रिक्षाचं किमान भाडं 23 रुपयांवरून 26 रुपये झालंय। टॅक्सीचं किमान भाडं 28 रुपयांवरून 31 रुपये होणार आहे। तरी भाडे नेमकी कशी असणार आहे आपण पाहूयात। पहिल्या टप्प्याचे दर आपण बघतोय 15% हा एसटीचा प्रवास महागलेला आहे। साधी जलद बस जी आहे जुने दर 8 रुपये 70 पैसे होते, आता ते 10 रुपये असते। रातराणी बसेस यांचे जुने दर होते 8 रुपये 70 पैसे, आता 10 रुपये। हिरकणी निम आराम बस 11 रुपये 85 पैसे तिचे जुने दर होते, आता ते 13 रुपये 62 पैसे असतील। शिवनेरीचे जुने दर 18 रुपये 50 पैसे होते, ते आता 21 रुपये 25 पैसे असतील। हे पहिल्या टप्प्याचे दर आहेत। शिवशाही जुने दर 12 रुपये 35 पैसे, नवीन दर 14 रुपये 20 पैसे। शिवशाही शयनयान जुने दर 13 रुपये 35 पैसे, नवे दर 15 रुपये 35 पैसे। विना वातानुकूलित शयन आसनी या बसेस जुने दर होते 11 रुपये 85 पैसे आणि नवीन दर आहेत 13 रुपये 62 पैसे। शिवाई बसेस जुने दर 12 रुपये 35 पैसे, नवीन दर 14 रुपये 19 पैसे। आता एसटीच्या या भाडेवाढीवरती मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया आलेली आहे, आपण पाहूयात। गेल्या अनेक वर्षापासूनची एसटीची जी भाडेवाढ झालेली नव्हती ती 14.97% भाडेवाढ त्यांनी काल मंजूर केलेली आहे। ती आजपासून अंमलात आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असं मला त्यांनी सांगितलं आणि त्याचबरोबर 1 फेब्रुवारीपासून ही टॅक्सी आणि रिक्षाची पण भाडेवाढ होणार आहे असंही त्यांनी मला सांगितलं। अद्यापपर्यंत त्याबाबतचं अधिकृतरित्या फाईल जी आहे ती माझ्यापर्यंत आलेली नाही, पण ते निश्चितपणे येईल असं वाटतंय। परंतु ही भाडेवाढ जी आहे ती गेल्या अनेक वर्षापासूनची प्रलंबित होते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।